महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने एक समाज एक संघ क्रिकेट स्पर्धेच्या व्यासपीठावर आज आमदार भास्करराव जाधव यांची उपस्थिती पाहून साऱ्यांनीच डोळे वटारले। नेहमीच्या शैलीत सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याची भूमिका असलेले आमदार जाधव यांनी आज हनुमान जयंती निमित्त अत्यंत समर्पक असं मार्गदर्शन केलं। गुहागर मतदारसंघाचा आमदार म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊन आलो, तुमचं कौतुक करण्यासाठी आलो असं आमदार भास्करराव जाधव म्हणाले। सध्या क्रिकेटचं वातावरण संपूर्ण जगभर आणि विशेष करून आपल्या हिंदुस्थानभर पसरलेलं आहे। आयपीएलच्या स्पर्धा, या स्पर्धांनी उभ्या जगाचं लक्ष हे आपल्या देशाकडे कायम लागलेलं असतं आणि त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आयपीएलच्या स्पर्धा, आपल्या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। सध्या वेगवेगळ्या समाजांच्या स्पर्धा ह्या आता होत आहेत। काही दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी मंगेश सोलकरांच्या गावामध्ये आलो होतो। तिथे कुणबी समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या, पालपेणे गावाच्या वतीने स्पर्धा होत्या, पालपेणे कुंभार समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या। याच मैदानावर मी आलो होतो त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बेलदार समाजाचे संघ इथं आले होते आणि बेलदार समाजाच्या वतीने देखील स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यापूर्वी तळी याच्या वतीने तळी आयपीएल म्हणून स्पर्धांचं इथं आयोजन केलं होतं। मराठा समाजाने स्पर्धांचं आयोजन केलं होतं। अशा वेगवेगळ्या समाजाच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि समाजाच्या वतीनं जे स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्या समाजाच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन होतं त्या समाजाचे संघ, समाजातल्या तरुणांचे संघ, तरुण मुलांचे, खेळाडूंचे संघ त्या आयपीएल त्या स्पर्धांमधून खेळत असतात। परंतु मला विशेष करून प्रमोद गांधींना धन्यवाद दिले पाहिजेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एक आगळा वेगळा असा हा उपक्रम जो आदर्श आहे, जो एक नाविन्यपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये कल्पकता आहे, त्यांनी आपल्या पक्षातर्फे स्पर्धा भरवल्या। पण त्या स्पर्धांना त्यांनी नाव दिलं एक समाज आणि एक स्पर्धा, असंच ना, काय एक समाज आणि एक संघ, अशा प्रकारच्या स्पर्धा भरवून त्यांनी एक नवीन कल्पना सर्वांच्या समोर या ठिकाणी आणली आणि म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।